सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, सेवेकरी म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या भक्ताची भक्ती केवळ विचारात, भावना व शब्दात न राहता ती प्रत्यक्ष मात्र कृतीत उतरते, तेव्हा ती सेवा होते. ही सेवा केवळ इतरांसाठी काही करणे नव्हे, तर परमेश्वराच्या इच्छेचे साधन बनवून त्यांच्या कार्यात आपले शरीर, मन आणि जीवन अर्पण करण्याची मात्र अवस्था असते. बघा, अशी सेवा करणारा जो भक्त असतो ना, तो करी सेवेकरी या महान पदाचा मात्र तो अधिकारी ठरतो. अनन्य भक्तांचे मात्र रूपांतर या सेवेमध्ये केले जाते. अनन्य भक्ती म्हणजे परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच आधार नाही, अशी स्थिती ही केवळ ध्यानात, नामस्मरणात, कीर्तनात न राहता जेव्हा समाजासाठी, इतर जीवांसाठी कार्यरूप होते, तेव्हा ती सेवा बनते. ती सेवा निरपेक्ष असते, अहंकारित असते आणि त्यामागे फक्त परमेश्वराला प्रयत्न करण्याची ओढ असते. स्वामींची कृपा व पात्र शरीर यामध्ये समतोल साधला जातो. स्वामी समर्थ महाराज जेव्हा अशा भक्ताची पात्रता पाहतात, तेव्हा ते त्या भक्ताच्या शरीराचा उपयोग स्वतःची सेवा करून घेण्यासाठी मात्र करत असतात. बघा, आज गुरुवार होता म्हणून सकाळी सकाळी छान असं उंबरठ्याला लेपन केलं आणि सुंदर अशी रांगोळी काढली. छान वाटते, हा ठसा सुद्धा अगदी सुंदर दिसत होता. तर नंतर लगेच देवांचा अभिषेक करायला घेतला आणि देवपूजेची वेळ सुद्धा झालेली होती. कारण आज सगळ्याच देवांचा अभिषेक दररोज करत असते, पण आज गुरुवार आहे म्हटल्यावर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक उत्स्फूर्तता असेल आणि तुम्हाला सुद्धा त्या छान छान सेवा करण्याची आनंद, गोडी निर्माण होईल. बघा, त्या शरीरातून भक्ती, प्रेम, आधार, मार्गदर्शन आणि कृपा इतरांपर्यंत मात्र ते स्वतः पोहोचवत असतात. त्या सेवेकरांच्या देहातून स्वामींचं कार्य ते स्वतः करीत असतात. तर त्याच पद्धतीने भक्ती, बघा, अंतःकरणात दडलेली भक्ती, स्वामींवर निष्ठा असलेली भक्ती, विश्वास, संकट आलं तरी स्वामींच्या कृपेवर दृढ विश्वास मात्र ठेवायला हवा. त्याच पद्धतीने काही झालं तर माझे स्वामी आहेतच माझ्या पाठीशी, हा विश्वास मात्र नक्कीच असायला हवा. साहस, अडथळे, विघ्न यांच्याशी सामना करून सेवा करून ठेवण्याची हिंमत आपल्यामध्ये नक्कीच असायला हवी. एनर्जेटिक, रचनात्मक, एनर्जी जी असते ती रचनात्मक असायला हवी. सेवा करताना नव्या कल्पना, नवे मार्ग वापरण्याची क्षमता असायला हवी. कोणत्याही मार्गावर जाताना विचार केला गेला न पाहिजे. जर आपण योग्य असाल, निश्चितच स्वामी महाराज आपला योग्य तो मार्ग लावतील. योगक्षेम आपला ते स्वतः चालवतात. कृतज्ञता, स्वामींची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल नम्रता आणि धन्यवाद. कृतज्ञता, दररोज नाही तर प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात, केंद्रात जाऊन महाराजांना मुजरा करून छान अशी कृतज्ञता व्यक्त करावी. जे दिलंय ते तुमचंच आहे आणि तुम्हीच दिलेलं आहे. मी तर काहीच नव्हतो आणि काहीच नाहीये. बघा, निष्कलंक निष्ठा, स्वामींविषयी कुठलाही संदेश किंवा अपेक्षा नसलेली नितांत निष्ठा असली का छान असा अनुभव तुम्हाला येतो. स्वामी चरित्र, अनुभव आणि नित्य उपासनांमध्ये सेवा ही मार्ग साधनेतील एक श्रेष्ठ अवस्था म्हणून वर्णन केलेली आहे. स्वामी सेवा हीच करी स्वामींची प्राप्ती, असे अनेक अनुभव भक्तांना अनुभवलेले आहेत. सेवेकरी म्हणजे कोणतेही विशेष व्यक्ती नव्हे, तो एक छान असा मार्ग आहे. स्वामींच्या इच्छेचे साधन बनण्याचा जेव्हा कुणी सेवेकरी बनतो, तेव्हा त्यांचे आयुष्य स्वामींच्या हेतूने चालवले जाते. त्यांचे बोलणे, वागणे आणि कार्य यामधून फक्त भक्तीचा प्रसाद वाटला जातो. अशा सेवेकऱ्यांचा देह म्हणजे चालता बोलता स्वामींचा स्वतः मंदिर असते. बघा, तुम्ही बघितलं का सुंदर अशी देवपूजा झाली. गुरुवार होता म्हणून लगेच आरती वगैरे झाली आणि मी सुद्धा गेले होते केंद्रामध्ये छान पद्धतीनं सेवा झाल्या. कारण आपण जर म्हटलं तर दररोज केंद्रामध्ये गेलंच पाहिजे, पण दररोज तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही फक्त गुरुवारी जरी केंद्रामध्ये गेला तरी चालतं. कारण बघा, प्रत्येकाला दररोज जाणं शक्य होत नाही. कोणाच्या जवळ केंद्र आहे किंवा कोणाच्या जवळ नाही, त्याच्यामुळे तुम्ही दररोज नाही गेलात तरी सुद्धा तुम्हाला चालेल. पण आमच्या जवळ आहे म्हटल्यावर आम्ही दररोज जातो. त्याच पद्धतीने लगेचच आज एकादशी होती, केंद्रातून आले तर त्याच पद्धतीने आज होती एकादशी. बघा, एकादशी विशेष सेवा म्हणून आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये एकादशी विशेष सुलभ भागवत, जे की 700 श्लोकी आहे, तर ते आपल्याला 700 श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचा आपल्याला एक पारायण अवश्य करायला सांगितलेलं आहे.
तर बघा, श्री वस्य धारयन वक्षे मुक्ता माला क्षडाक्षर या मंत्राचा तुम्हाला एक माळ मंत्रजप सुद्धा करायला सांगितलेला आहे. नित्यसेवेमध्ये गीतेचा 15वा अध्याय आणि श्री गीतेची 18 नावे सुद्धा पठण करायला सांगितलेली आहेत. आणि जेव्हा आपण एकादशीचं भागवत पारायण जेव्हा आपण घरात करत असतो तेव्हा आपल्या घरातील कितीतरी दोष हे अधिक पटीने कमी होतात. आपल्या घरातील सगळ्यात असताना म्हणजे प्रखर पितृदोष. प्रखर पितृदोषाची लक्षणे खूप काही वेगळी आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी जाणवत असतात. त्याच्यामुळेच आपण म्हणतो ना, घरामध्ये वादविवाद, मुलाचं वडिलांचं पटत नाही किंवा आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहत नाही. कोणतीही सेवा कितीही पारायण केली तरी ती फळाला येत नाही. ती सेवेतून आम्हाला कोणतंही फळ मिळत नाही. तर अशा वेळेस काय असतं, तर अशा वेळेस असतो म्हणजे आपल्याला प्रखर पितृदोष. त्यासाठी आपण गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे का पंचमहायज्ञ आपण केला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक एकादशीला आपल्याला सुलभ भागवत या ग्रंथाचं अगदी छोटंसं आहे 700 श्लोकी ग्रंथाचं आपण पारायण केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोषाचं वातावरण कमी होईल. संध्याकाळी छान देवपूजा करत असताना कालभैरवाष्टक म्हटलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा घरातील निगेटिव्हिटी एनर्जी बाहेर जाईल. गोमातेची सेवा केली पाहिजे. बघा, गोमातेची सेवा केल्याने अधिभौतिक आणि आध्यात्मिक फलाची प्रत्यक्ष प्राप्ती होते. गोसेवा केल्याने भगवत प्राप्ती निश्चिंत होते. चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. आर्थिक समृद्धीचे दार उघडते. ज्या आत्मशांतीच्या गोदार्थ योगीजन वनात, पर्वताच्या गुहेत, नदी किनारी, हिमालयात जातात ती आत्मशांती आपल्याला गायीची सेवा केल्याने प्राप्त होत असते. मन, वाचा, कर्म यांनी निष्कपट भावेने केलेली गोसेवा जेवढे फल देते ना तेवढेच इतर सेवेने आपल्याला फळ मिळतं. अगदी मनाला शांतता मिळते. दररोज आपण स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप केला पाहिजे. त्याच्यामुळे घरामधले जे निगेटिव्हिटी वातावरण आहे ते निघून जाईल. घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होईल. छान वाटेल, घरात प्रसन्न वाटेल आणि त्याच पद्धतीने आपला पितृदोष हळूहळू कमी होईल. जर तुमच्या घरामध्ये जास्तच पितृदोष असेल तर तुमच्या जवळच्या तुम्ही केंद्रामध्ये जिथे सामूहिक स्वरूपामध्ये सुद्धा भागवत पारायण होतं तिथे जाऊन जरी तुम्ही भागवत पारायण केलं तर याचा तुम्हाला जास्त पटीने लाभ मिळेल. पण जर तुमच्या घराजवळ केंद्र नसेल, कारण बऱ्याच महिलांचं असं होतं का आम्ही सिटीमध्ये राहतो, आमच्याकडे केंद्र नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामधून सुलभ भागवत हा छान असा छोटासा 700 श्लोकी ग्रंथ घेऊन सुद्धा तुम्ही छान पद्धतीने घरच्या घरी अशा पद्धतीने पारायण करू शकता. अगदी जास्त काही नाही तर 1 तास या पारायणामध्ये लागतो आणि अगदी छोटे छोटे अध्याय म्हणजे फक्त 14 अध्याय याच्यामध्ये दिलेले आहेत. पण संपूर्ण छान असं वर्णन सुद्धा याच्यामध्ये तेवढ्याच व्यवस्थित असं केलेलं आहे. मोठा ग्रंथ वाचून जे काही तुम्हाला फळ मिळणार आहे किंवा मोठ्या ग्रंथाची सेवा करून ज्या काही तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे त्याच इच्छा तुमच्या याच्याने पूर्ण होतील. मग नोकरीचे प्रश्न असू दे, नोकरीच्या समस्या असू द्या किंवा विवाह समस्या असू द्या, मुलामुलींचे लग्न, घरातील वादविवाद, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहे किंवा प्रखर पितृदोष या सगळ्यांवर एकच जे काही आहे ते आहे म्हटल्यावर भागवत पारायण. बघा, तुम्ही जर बघितलं तर त्या स्त्रिया असताना स्त्रियांना दोघांकडचे दोष लागलेले असतात, माहेरचे आणि सासरचे. तर ह्या पूर्ण हिच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रिया अशा असतात किंवा महिला अशा असतात की त्या दोघांकडचे दोष घालवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यामध्ये असतं. आणि ते कशाच्या माध्यमातून ते दोष माहेरचे आणि सासरचे दोष कशातून घालवू शकतात, तर ते म्हणजे भागवत पारायण. तुम्ही जर भागवत पारायण केलं तर आपल्यातर्फे आपल्या सासरचे सुद्धा दोष कमी होतील आणि माहेरचे सुद्धा दोष कमी होतील, जेणेकरून दोघांचे मार्ग जे आहे ते लवकरच मोकळे होतील. ह्याच पद्धतीने छान असं सकाळी सकाळी भागवत वगैरे वाचून झालं, दिवसभराची कामे आवरली आणि नंतर इथे आम्हाला आज आलूची भाजी खायची होती. 3-4 आलू होते, त्यांना लगेचच मी 2-3 शिट्या लावून घेतल्या. तोपर्यंत बाकीची जी काही कामं असतात घरातली, भांडी वगैरे, कपडे वगैरे ते आवरून घेतलं. कारण गुरुवार म्हटला म्हणजे अजून एक्स्ट्राच्या सेवा असणार होत्या आणि आज तर वेगळाच योगायोग होता, ते म्हणजे एकादशी सुद्धा आणि गुरुवार सुद्धा म्हणजे डबल सेवा होत्या. त्याच पद्धतीने लगेचच इथे आता आलू टाकून घेतले, छान जिरं मोहरीची फोडणी दिली. नंतर जे काही थोडेसे शेंगदाणे होते त्यांचं कूट करून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्येच टाकलं. लगेचच त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि मिरची पावडर ॲड केली. हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिरची पावडर ॲड केलेली होती, जास्त नाही किंवा कमी नाही, कारण हे म्हणजे ही भाजी आपण पोळीसोबत नव्हे तर असं डायरेक्ट खात असतो, त्याच्यासाठी थोडंसं मिरची पावडर मी ॲड केलेली होती. तेलसुद्धा छान घेतलेलं होतं, 3-4 पोळ्या, त्याच्यामुळे
छान आणि टेस्टी होते ही भाजी. ऑलरेडी आलू छान असे शिटी लावलेले असतात म्हणून काहीही करण्याची गरज पडत नाही. तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा फराळ म्हणून असा फराळ करू शकता. आणि आज एकादशी होती, आम्ही तर काही केली नव्हती, पण म्हटलं चला योगायोग का होईना पण आज आपल्याकडनं छान असं आलूचे फराळ खाल्ले जाते आहे. आणि सकाळी अजिबात काही स्वयंपाक वगैरे मग त्याच्यासाठी केला नव्हता. लगेचच 2 मिनिटं झाकून ठेवलं, पुन्हा कमी गॅसवर होऊ देत होती कारण खाली लागू नये म्हणून. आणि मग छान असं आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. पुन्हा तीच वेळ, संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी छान अशी देवपूजेची वेळ होती. देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथे आता मी बसलेली आहे स्वामीचरित्र सारामृत वाचायला. दिवसभर दिवस हा किती लवकर लवकर जातो ना का बस. बघा 11 माळी जपचे महत्व. नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण का करायचे, त्याचा फायदा काय आहे आणि कशामुळे मात्र नामस्मरण आपण करायला पाहिजे. नाम आकाशापेक्षाही खूप मोठे आहे. नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले आहेत त्यातून मुक्त होतो. आपण 72 प्रकारच्या ऋणातून मुक्तता आपली होते. मागच्या जन्मात आपण काय काय इथे घेऊन आलेलो आहोत हे कोणालाही माहिती नाहीये. त्यातून आपण मुक्त होतो. अशक्य गोष्टी शक्य होतात, साध्य होतात. कर्मबंधनातून सुटका होते. ध्यास होण्यास मदत होते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज नेहमी सांगत असतात का नामकीर्तनामध्ये साधना पै सोपे. नमस्कार कीर्तन साधना पै सोपे जडती. पापे जन्म स्तोरीचे गगनाऊनी वाढ नाम आहे. बघा, गगनापेक्षाही खूप मोठं नाम जे काही आहे ते नामस्मरण आहे. गगनापेक्षा मोठा आहे नाम. श्री स्वामी समर्थ जो मंत्र आहे तो इतका सिद्ध मंत्र आहे ना का तुम्ही जर छान पद्धतीने दररोज 11 माळी केल्या तर निश्चितच तुम्हाला कोणता ना कोणता अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाहिजे. यासाठीच हा छान असा संदेश दिलेला आहे. बघा, दररोज 3 अध्याय आणि 11 माळी कराव्या. आणि तुम्हाला जर जमलंच, आवडायला लागला हा ग्रंथ हळूहळू, तर प्रत्येक गुरुवारी 1 वेळा पूर्ण स्वामी चरित्र वाचावं. काही जास्त नाही, अर्धा किंवा पाऊण तास जास्तीत जास्त लागतो. बघा, 11 माळी आपण कोणासाठी करत असतो तर या सगळ्या माळी आपण आपल्यासाठी करत असतो. चला तर बघूया 11 माळी कोणासाठी करतो. बघा, पहिली माळ ही गुरूंसाठी करतो. दुसरी आणि तिसरी माळ ही माता पिता आपल्या आई वडिलांसाठी करत असतो. चौथी माळ मित्रांसाठी असते. 5वी माळ काम, 6वी माळ क्रोध, 7वी माळ मोह, 8वी माळ लोभ, 9वी माळ मत्स्य आणि 10वी माळ अहंकार, जो की खूप जास्त महत्वाचा आहे मनुष्याच्या आयुष्यामध्ये. आणि 11वी माळ हे आपल्या स्वतःसाठी आपण करत असतो. तर या 11व्या माळेतून आपण आपलं स्वतःचं संरक्षण कवच महाराजांकडून प्राप्त करून घेत असतो. दिवसभरामध्ये आपण कुठेही गेलो तरी घरी परत येऊच ही शाश्वती मात्र महाराज नक्की घेतात. म्हणून दररोज जर तुम्ही नित्यसेवे ग्रंथामधील आपल्या स्वामीचरित्र सारामृतातील नित्यसेवा जर सेवा केली 3 अध्याय आणि 11 माळी, तर तुम्हाला कुठेही काहीही धावपळ करायची गरज पडणार नाही. आणि खूप छान आहे. काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, अहंकार या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाच्या आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तर आपलं आयुष्य अगदी अहंकारच्या पलीकडे गेलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं मी काय आहे, मी काय करू शकतो. अरे तुम्ही काहीच नाही आहे, जसे आले तसेच तुम्ही जाणार आहात. तर हेच मला सांगायचं होतं का प्रत्येकाने ही सेवा केली पाहिजे. संध्याकाळी देवपूजा झाली, वाचन करून झालं, लगेचच सकाळची लाईट नव्हती त्याच्यामुळे मी साईड म्हणजे विरजण टाकून ठेवलेलं होतं. आणि जेव्हा लाईट आली संध्याकाळी तेव्हा छान असा गोळा बनवून घेतला. गुरुवार असल्यामुळे थोड्या लवकरच सेवा करून घेतलेल्या होत्या. नंतर छान असा लोण्याचा गोळा तयार झाला आणि रात्री जे काही तूप होतं ते तापवून घेतलेलं होतं. खूप जास्त उशीर झाला म्हटल्यावर आता सकाळी साईड बाय साईड चहा बनवणं सुरू होतं आणि तूप सुद्धा इथे माझं काढणं सुरू होतं. अगदी काचासारखं तूप माझं तयार झालेलं होतं. आणि 8 दिवसांचं हे मात्र फळ असतं म्हणून दुधाचे पैसे पूर्णपणे इथे वसूल होतात. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आज तुम्ही जर आतापर्यंत नित्य सेवा केली नसेल किंवा दररोज सेवा केली नसेल तर आजपासून कोण सेवा करणार आहे किंवा तुम्ही करतात का हे सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट सुद्धा करा. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. आणि बघा, इतकं छान असं जे काही तूप होतं ना ते अगदी काचासारखं तयार झालेलं होतं. तर आता हेच जे काही होतं मी तुपाच्या डब्यामध्ये छान असं चांडणीनं गाळून घेतलं. रात्रीच गाडलं असतं पण खूप जास्त उशीर सुद्धा झालेला होता. आणि अंधारामध्ये आपण जितकी रात्र होते ना तर लाईट्समध्ये दिसत सुद्धा नाही का आपण जास्त तापवलं गेलं आहे का कमी तापवलं गेलेलं आहे.